विजय पाटिल हत्याकांड में 3 आरोपियों को मिली उम्र कैद की सजा। 10 अप्रैल 2007 को कल्याण पूर्व के गोलौली ग्राम पंचायत कार्यालय में कुछ लोगों ने विजय भंडार पाटिल, जो कि गोलौली ग्राम पंचायत के उप सरपंच थे, उनकी निर्मम हत्या कर दी थी, जिसमें पूर्व नगर सेवक महेश पाटिल समेत कुल 13 लोगों को आरोपी बनाया गया था। करीब 18 साल चले इस हत्याकांड में मुकदमे में कल्याण के अतिरिक्त सत्र न्यायालय ने सोमवार 4 अगस्त को अपना फैसला सुनाते हुए कुल 13 आरोपियों में से 10 आरोपियों की निर्दोष मुक्तता की, जिसमें शिवसेना शिंदे गुट के पूर्व नगर सेवक महेश पाटिल भी शामिल है। माननीय न्यायालय ने 3 आरोपियों को दोषी पाया था, जिनको आज सजा सुनाई। आज अदालत में भारी पुलिस बंदोबस्त। कल्याण सत्र न्यायालय ने आज दोषी आरोपी साजिश शेख, सुनील भोई तथा विजय बाकाडे को दोषी करार देते हुए उन्हें उम्र कैद की सजा सुनाई। इस समय सरकारी पक्ष के वकील बीमार होने से सचिन कुलकर्णी और उनके सहयोगी वकीलों ने न्यायालय के कामकाज में हिस्सा लिया। या प्रकरणामध्ये 10/4/2007 ला घटना झाली होती। जवळपास 18 वर्ष खटला चालला। खटल्याच्या वेगवेगळ्या टप्प्यावरती वेगवेगळ्या मुद्द्यांवरती आरोपींचे बेल झाले। आज रोजी शिक्षेच्या मुद्द्यावरती सरकारी वकील ज्यांनी खटला चालवला त्या आजारी असल्यामुळे येऊ शकला नाहीत। त्यामुळे सचिन कुलकर्णी साहेबांनी यामध्ये आरोपींच्या शिक्षेविरुद्ध शिक्षा किती द्यावी, काय द्यावी याच्याबद्दल त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं। यामध्ये फिर्यादी पक्षातर्फे त्यांनी नियुक्त केलेले वकील साहेब उपलब्ध होऊ शकले नाही, परंतु त्यांच्या कनिष्ठ सहकाऱ्यांनी सचिन कुलकर्णी या सरकारी वकिलांच्या सहकार्याने आज त्यांची बाजू मांडली। आम्ही आरोपींची कौटुंबिक, सामाजिक आणि आज रोजीची आर्थिक परिस्थिती, घटनेच्या वेळेचे वय याचं पूर्ण आढावा घेऊन त्याप्रमाणे कमीत कमी शिक्षा द्यावी अशी विनंती केली। न्यायालयाने आज त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे। या प्रकरणामध्ये न्यायालयाकडून आम्हाला ज्या वेळेला निर्णयाची प्रत मिळेल त्यावेळेला त्याचं अवलोकन करून आम्ही आमच्या उच्च न्यायालयातल्या जे काही आम्हाला सहकार्य करणारे वकील असतील आणि आरोपींच्या इच्छेप्रमाणे त्याप्रमाणे आम्ही त्याच्यावरती शिक्षा झालेल्यांचं अपील नक्कीच करणार आहोत।